अर्जुन सचिन तेंडुलकर, ज्याच्या वडिलाला संपूर्ण विश्व जे की क्रिकेटचा देव म्हणून संबोधलं जातं, असा सचिन तेंडुलकरचा तो सुपुत्र अर्जुन तेंडुलकर गेले कित्येक वर्ष तो क्रिकेट विश्वामध्ये आपल्या स्वतःचं नाव उमटू पाहत होता. मात्र नियतीला काही गोष्टी मान्यच नव्हत्या, त्याला संधी भेटत नव्हती. तो हताश असा बऱ्याच ठिकाणी आपल्याला उभा असलेला दिसायचा. त्याला समजत नव्हतं की जोपर्यंत मला संधी भेटणार नाही तोपर्यंत मी काय आहे, माझ्यात कोणते गुण आहेत, मी काय करू शकतो, हे मी कसं दाखवू. तो संधीच्या शोधामध्ये होता आणि या संधीच्या शोधामध्ये तो असताना एल जीकडनं त्याला खेळण्याचा मौका मिळाला. पहिले तर तो मुंबई इंडियन्सकडनंच होता, पण त्याला मुंबई इंडियन्सनं रिलीज केलं आणि त्यानंतर आता तो एल जीकडनं खेळतोय. संपूर्ण सीझन संपलं. प्रत्येक वेळेस वाटायचं त्यालाही की यावेळेस तरी माझं लिस्टमध्ये नाव असेल, यावेळेस तरी माझं लिस्टमध्ये नाव असेल. असं करत करत एल जी तर स्पर्धेच्या बाहेर पडली आणि राहिलेला जो काही शेवटचा सामना होता, या शेवटच्या सामन्यामध्ये देवदेव करून त्याला एक संधी अशी मिळाली. संधी मिळाल्याच्या नंतर त्याला खरं तर अर्जुन तेंडुलकर हा पहिल्याच जे काही 6 ओव्हरच्या आत 7 ओव्हरच्या आतमध्ये जे काही बॉल नवीन असतो, नवीन बॉलमध्ये स्विंग करण्यामध्ये तो माहीर आहे. पण त्याला असं न करता त्याला 6 ओव्हरच्या नंतर त्याला ओव्हर देण्यात आली, जे की बॉल त्यावेळेस जुना झाला होता, बरोबर. तर अशा वेळेस देखील जेव्हा अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदा बॉलिंग केली, पहिल्याच ओव्हरमध्ये त्यानं प्रभसिमरन सिंगला जवळपास आऊट केलं होतं, जवळपास आऊटच केलं होतं. पण काय करणार आता, ते पंतनं एकतर अख्खी ती टीमला बाहेर घातल्या बिचाऱ्यानं, एकतर स्वतः परफॉर्मन्स दिला नाही. 27 करोड पण त्या गोयंकाच्या बिचाराचे राख लावलेत. ते माणूस चिडतंय ते काही उगाच नाही चिडत हो, एक रुपया माणसाचं महत्त्वाचं असतं. हे माणूस 27 कोटी घेऊन पण खेळणं झालंय. दुसरे कसे खेळते तर त्यांना पण सपोर्ट करत नाही, नुसतं इकडून तिकडून उड्या मारतो. म्हणजे एवढं बेकार किपरिंग पंतनं केली की हातातली कॅच देखील प्रभसिमरनची सोडली. पण या गोष्टीमुळं वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की पहिल्याच मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये अर्जुन तेंडुलकरला विकेट भेटली असती, त्याचा कॉन्फिडन्स गगनावरती गेला असता आणि जे त्याच्यावरती टीका करायचे त्यानं सडेतोड उत्तरही दिलं असतं. मात्र तसं न होता नियतीला पण हे गोष्टी मान्य नव्हत्या की अर्जुन तेंडुलकर आता शांत बसणारा नाही. शेवटी ओव्हर होत गेल्या बाकीच्यांच्या आणि परत त्याला बॉलिंगची त्याला वेळ भेटली आणि त्याच्यानंतर त्यांना दाखवून दिलं की प्रभसिमरन सिंगलाच त्याने LBW आऊट केलं. आणि खरं सांगतो की देवाच्या मुलानं, सचिन तेंडुलकरच्या मुलानं ज्यावेळेस विकेट घेतली त्यावेळेस क्रिकेटचा देव पण हळहळला. साहजिक गोष्ट आहे, कोणत्याही बापाला आपल्या मुलाचं स्ट्रगल ज्यावेळेस बघितलेलं असतं जवळून त्यावेळेस हे एक आनंदाचा क्षण असतो. विकेट मिळणं ही सोपी गोष्ट नसते मित्रांनो, कारण की त्या ठिकाणी जे बॅट्समन उपलब्ध आहेत ते काही साधे नाही. चांगल्या बॉलरला त्यांनी घाम फोडला आणि अशा वेळेस त्यानं एक सटीक यॉर्कर टाकला आणि प्रभसिमरन सिंगला बरोबर त्यानं LBW म्हणून त्यांना आऊट केलं. आणि खरं सांगतो खूप आनंद झाला संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण भारताला या गोष्टीचा की अर्जुन तेंडुलकरला विकेट मिळाली आणि त्याचा डेब्यू हा सक्सेस झाला. तर मला असं वाटतं की LGनं पुढच्या वर्षी ज्यावेळेस सीझनची सुरुवात होईल त्यावेळेस नक्कीच त्याला सुरुवातीच्या तरी नाही पण किमान मधातल्या तरी सामन्यापासून त्याला सोबत घ्यायला पाहिजे. कारण की बेंचवर ठेवण्यासाठी तर तुम्ही त्याला घेतलं नाही, पण त्याच्यात प्रतिभा आहे. तो बॅटिंगही चांगली करतो, उत्तम बॅट्समन देखील आहे. तो ऑलराऊंडर म्हणून तो उभारू शकतो LGसाठी. तर तुम्हाला अर्जुन तेंडुलकरची बॉलिंग कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.